मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य, महायुतीतील अंतर्गत कुरघोडीच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिंदेंनी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतली आहे, तर इथं मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्यपालांची भेट घेतली आहे। त्यानंतर अजित पवारांनीही फडणवीसांसोबत चर्चा केली आहे। अचानकपणे या भेटीगाठी वाढल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झालेत। फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्याच्या विचारात आहेत। महायुतीतल्या वादामुळे शिंदे आणि अजित पवार अस्वस्थ आहेत। मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे। धसांकडून मुंडेंवर आरोप केल्यानं दादांनी भेट घेतल्याची चर्चा आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत। खरं तर नियोजित कार्यक्रम नसतानाही शिंदेंनी 2 दिवस दिल्लीत ठाण मांडले। यावेळी शिंदेंनी आधी भाजप नेते आणि त्यानंतर खासदारांसोबत बैठक घेतली आहे। त्यामुळे खासदारांच्या बैठकीसोबतचं दिल्ली वारीचं खरं औचित्य नेमकं काय, असा सवाल विचारला जातोय। या प्रश्नाला शिंदेंनी मात्र बगल दिली आहे। आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि तुम्ही अचानक राजधानी दिल्लीत तर मंत्रिमंडळ अचानक आलेलो नाही। मी दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर चर्चा करायला। या बैठकांचा सिलसिला महायुतीतील वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देण्यासंदर्भात आहे का? हे दबाव तंत्र आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात होणाऱ्या सुनावणीनंतर विरोधात निर्णय आल्यास नेमकी काय रणनीती आखायची यावर आहे, असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।